नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर आणि 5 इयर सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपा आणि भरपूर मार्क देणारा युनिट म्हणजे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान. याच्यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक गोष्टींवरती थोडंसं फोकस केलं तर तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स भेटू शकतात आणि तुमचं पर्सेंटाईल हे 90 प्लस जाऊ शकतं. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न कशा प्रकारचे असतात, कुठल्या पॉइंटवरती आपल्याला फोकस करायचंय, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लास्ट इयरच्या एक्झाम मध्ये विचारलेले करंट अफेअर आणि जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये मी एक्सप्लेन करत बसणार नाहीये तर प्रश्न कशा प्रकारचा आहे आणि त्याचं उत्तर काय आहे एवढीच माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला त्या अँगलनी इतर प्रश्न काढायचे आहेत. थोडंसं मी त्यामध्ये गायडन्स पण देणार आहे की मला यावर्षी काय करायचंय. पाहूयात पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत: अकबर, बाबर, हुमायून आणि शेरशाह सुरी. तर मुघल साम्राज्य असेल किंवा इतर कुठले भारतामध्ये अकबर आला असेल, बाबर केव्हा होता, हुमायून कोण होता, शेरशाह सुरी यांचे कुठलं साम्राज्य त्यांनी संस्थापक होते, या अँगली देखील तुम्हाला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. तर हा हिस्ट्रीवरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बाबर. तर मुघल साम्राज्याचं संस्थापक किंवा ती मुघल साम्राज्य या ठिकाणी बाबर यांनी भारतामध्ये स्थापन केलेलं होतं. दुसरा प्रश्न आहे की रामायणातील घटना भारतीय कालक्रमानुसार कोणत्या कालखंडात घडल्या असे मानले जाते? तर इथं 4 ऑप्शन आहेत: मौर्यकाल, गुप्तकाल, त्रेतायुग आणि द्वापारयुग. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते त्रेतायुग. रामायणाच्या घटना ज्या आहेत ते भारतीय कालक्रमानुसार त्रेतायुगात घडलेल्या आहेत. तसंच तुम्हाला कृष्णांच्या जे काही लीला आहेत किंवा कृष्णांचा जन्म असेल, कृष्णाचा कालखंड असेल, तो कोणत्या युगामध्ये झाला हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर या अँगली तुम्ही या वर्षीसाठी तयारी करायची. हे जे प्रश्न आहेत ते लास्ट इयर विचारलेले आहेत. तर मित्रांनो, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारचे प्रश्न लास्ट इयर, हे बघा सीईटी एक्झाम, हे मी इथं स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आहे. हु वॉज द फाउंडर ऑफ द मुघल एम्पायर इन इंडिया? अकबर, बाबर, हुमायून, ऑदर शेरशाह सुरी. आणि करेक्ट ऑप्शन म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे याचा ऑप्शन दिलेला आहे की 34, 76, 58, म्हणजेच या ठिकाणी बी ऑप्शन, तर बाबर हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. तसंच आपण जर दुसरा प्रश्न पाहिला की या ठिकाणी रामायण हे जे आहे ते कुठल्या काळामध्ये घडलं होतं, तर याचं करेक्ट ऑप्शन 63 म्हणजे सी, त्रेतायुग. पुढचा क्वेश्चन जे आहे, विच सोशल रिफॉर्म वॉज इन्स्ट्रुमेंटल इन द विडो रिमॅरेज ऍक्ट ऑफ 1856? तर हे इंग्लिश मधले क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला आन्सर की जे आहे तेही इंग्लिश मध्ये भेटत असते. तर मी थोडंसं हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. तर थोडंसं यामध्ये शब्द थोडेसे पुढे होऊ शकतात, प्रॉपर मीनिंग येईल कदाचित नाही येईल, तर थोडंसं समजून घ्या. तर आपण फक्त मराठीमध्ये पाहणार आहोत, इंग्लिशमध्ये आणि एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. तर पाहूयात पुढचा प्रश्न. नंबर 3 चा प्रश्न आहे जो आता आपण इंग्लिशमध्ये देखील पाहिला होता की 1856 च्या विधवा पुनर्विवाह कायद्यात कोणत्या समाज सुधारकाची महत्वपूर्ण भूमिका होती? तर इथं आता ज्योतिराव फुले, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, डॉक्टर बी.आर. आंबेडकर. तर याच्यामध्ये 1-2 ऑप्शन हे फसवे असतात. तर तुम्ही ॲक्युरेट हिस्ट्री वाचली असेल तरच तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं. तर याचं करेक्ट आन्सर ईश्वरचंद्र विद्यासागर हे आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी राजाराम मोहन रॉय याला त्या ठिकाणी ऑप्शन चूज केलं जातं बऱ्याचशा लोकांकडून, परंतु याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता देश भारताशी स्थल सीमा म्हणजेच जमिनीची सीमा सामायिक करत नाही? म्हणजेच भारत आणि असा कुठला देश आहे खालील 4 ऑप्शन पैकी जो याची बाउंड्री ही सीमेची जमिनीची बाउंड्री नाहीये? तर म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान हे जर पाहिलं तर त्याची स्थल सीमा आहे. श्रीलंका आणि भारत याच्यामध्ये मात्र जलसीमा म्हणजे दोघांच्या मध्ये समुद्र आहे. तर इथं आपल्याला विचारलंय काय की कुठला देश जो आहे शेजारचा त्याच्यासोबत
लँड बॉर्डर ज्याला म्हणतो आपण स्थल सीमा नाहीये, तर श्रीलंकेची ती नाहीये, कारण या श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये समुद्र सीमा आहे, जलसीमा आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणता आजार स्वयंप्रतिकारजन्य आहे? त्यापैकी पहिला ऑप्शन आहे मधुमेह प्रकार 1, पटकी, कावीळ आणि खरूज. तर यापैकी करेक्ट ऑप्शन जे आहे ते मधुमेह प्रकार 1 हाचा ऑप्शन सीईटी दिलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते एक वेब ब्राउझर आहे? आता या ठिकाणी बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, अडोब फोटोशॉप आहे आणि विंडोज एक्सप्लोरर, गुगल क्रोम. तर वेब ब्राउझर विचारलंय आपल्याला. आपण इथं जर करेक्ट ऑप्शन पाहिलं तर गुगल क्रोम हे ऑप्शन आहे. आता विंडोज एक्सप्लोरर हे बऱ्याचशा लोकांना इथं गफलत होऊ शकते. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक प्रकारचं ऍप्लिकेशन आहे जिथं आपण टायपिंग वगैरे कामं करू शकतो. अडोब फोटोशॉप जे आहे ते फोटो एडिटिंग वगैरे एक ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे. आणि विंडोज एक्सप्लोरर हे पूर्वी फाईल वगैरे मॅनेज करण्यासाठी वगैरे वापरायचे, परंतु गुगल क्रोम जे आहे ज्याच्यामधून आपण ब्राउज करू शकतो, इंटरनेट वापरू शकतो. तर ऑप्शन क्रमांक सी गुगल क्रोम हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की बिटकॉइन सारखी विकेंद्रित डिजिटल चलने म्हणजेच डिसेंट्रलाइज्ड डिजिटल करन्सीज तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर केला जातो? ऑप्शन 1 आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरा आहे ब्लॉकचेन, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ब्लॉकचेन, ऑप्शन नंबर बी. 8वा प्रश्न आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाला सामान्यतः सुवर्ण तंतू म्हणून ओळखले जाते, म्हणजेच गोल्डन फायबर? याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी ताग म्हणजेच ज्यूट हे या ठिकाणी सुवर्ण तंतू म्हणून ओळखलं जातं. असंच तुम्ही वेगळ्या प्रकारचे शेतीशी संबंधित किंवा या पिकांच्या संबंधित काही संज्ञा असतील ते देखील तुम्ही तपासून घ्या. त्यावरती कदाचित यावेळेस एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 9वा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा मुख्य उद्देश जो आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केलेला होता? तिथे 4 ऑप्शन आहेत. बाळासाहेब ठाकरे शेतकरी सहाय्य योजना, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राजीव गांधी किसान विकास योजना. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे की महाराष्ट्रासाठी विचारलंय ते म्हणजे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी, ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर आहे. 11वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते? गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी आणि यमुना. आता यापैकी 3 ज्या नद्या आहेत उत्तर भारतीय आहेत आणि एक दक्षिण भारतातली आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना ही उत्तर भारतामधून वाहते, त्यामुळे ती महाराष्ट्रामध्ये येण्याचा प्रश्न नाहीये. गोदावरी म्हणजेच फक्त ऑप्शन सी. आता इथं परत काही ऑप्शन दिले आहेत ए आणि बी, फक्त बी, केवळ सी, केवळ डी. तर फक्त सी म्हणजे एकच नदी महाराष्ट्रामधून वाहते ती म्हणजे गोदावरी. तर करेक्ट ऑप्शन सी म्हणजेच केवळ सी गोदावरी नदी महाराष्ट्रामधून वाहते. पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसायला आहे, परंतु तुम्ही व्यवस्थित वाचलात, तुमचं वाचन असेल तर असे प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने न्याय देवतेच्या एका नवीन पुतळ्याच्या स्वरूपात न्यायाचे नवीन म्हणजे सुधारित प्रतीक अनावरण केले. सदर पुतळ्यात करण्यात आलेल्या बदलांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एक दिलेला आहे की या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून टाकण्यात आली आहे. पुतळ्याच्या डाव्या हातातील तलवारीची जागा भगवद्गीतेने घेतलेली आहे. न्यायदेवतेच्या पुतळ्याने पाश्चात्य झग्याची जागा घेऊन भारतीय साडी परिधान केली आहे आणि न्यायाची तराजू काढून टाकण्यात आली आहे. तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. अ, ए, सी आणि डी बरोबर आहे. केवळ ए आणि सी बरोबर आहे. ए, बी, सी, डी चारही बरोबर आहेत किंवा फक्त ए, बी आणि सी बरोबर आहेत. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी ए आणि सी. म्हणजेच या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी जी होती ब्लिंड फोल्ड ती काढून टाकण्यात आलेली आहे आणि या न्यायदेवतेच्या पुतळ्याने पाश्चात्य जगेची जागा घेऊन भारतीय साडी परिधान केलेली आहे. तर हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री जनधन योजना याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
तर शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित करणे, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या लोकसंख्येला बँकिंग सेवा पुरवून आर्थिक समावेशकता साध्य करणे आणि थेट परकीय गुंतवणूक वाढवणे. त्याचा मुख्य प्रधानमंत्री जनधन योजना हे तुम्ही पाहिलं असेल तर झिरो बॅलन्स मध्ये लोकांना अकाउंट ओपन करून दिलेले होते. त्यांना कुठलाही चार्ज लागत नाही. मिनिमम बॅलन्स त्यांना काही कंडिशन नाहीयेत. आणि हे कशासाठी केलं होतं की गरीबातले गरीब लोकांकडं जो पैसा आहे ते बँकिंग सेवेमध्ये यावेत, ते बँकिंग सेवापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू केलेली होती आणि त्याचं खूप मोठं त्यांना आर्थिक सेवेमध्ये समावेशकता आली आणि खूप मोठ्या प्रमाणात एक निधी हा बँकेत जमा झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचं ऑप्शन नंबर सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून खालीलपैकी कोणत्या भाषेला किंवा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला? तर हा देखील जीकेशी संबंधित आहे. संस्कृत, पाली आणि प्राकृत बंगाली, आसामी, बंगाली असे इथे 4 ऑप्शन आहेत आणि परत खाली फक्त ए, बी, डी, ए, बी, सी, डी, ए, सी, ई, बी, सी असे ऑप्शन दिलेत. तर करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर डी म्हणजे बी, सी, डी. पाली, प्राकृत बंगाली, आसामी आणि बंगाली या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये सीमापार वीज व्यापाराला म्हणजेच क्रॉस बॉर्डर इलेक्ट्रिसिटी ट्रेड सुलभ करण्यासाठी भारताने एका त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. मग हे जे त्रिपक्षीय म्हणजे 3 पक्ष होते त्यामध्ये कोणते देश मदत कराराचे पक्ष आहेत? नेपाळ आणि चीन आहे, नेपाळ आणि बांगलादेश आहे, बांगलादेश म्यानमार की नेपाळ आणि म्यानमार. करेक्ट ऑप्शन आहे बी. ऑप्शन नंबर बी नेपाळ आणि बांगलादेश यांनी भारतासोबत पक्षीय करार केलेला आहे. आता 16 प्रश्न जोड्या लावा टाईपचा आहे. याच्यामध्ये ऑलिम्पिकचं वर्ष दिलंय आणि त्याचं स्थळ दिलेलं आहे. 2020 मध्ये कुठल्या ठिकाणी झालं, 24 मध्ये कुठल्या ठिकाणी झालं, 28 मध्ये कुठं होणार आहे आणि 32 मध्ये कुठं होणार आहे आणि पुढे त्याची यादी दिलेली आहे. तर इथे काही ऑप्शन पण दिलेले आहेत की पहिला ऑप्शन म्हणजे ए चं 1, बी चं 2, सी चं 3, डी चं 4 असे ऑप्शन दिलेत आणि याचं करेक्ट ऑप्शन एच आहे. 2020 ला टोकियोमध्ये, 2024 ला पॅरिसमध्ये, 28 लॉस एंजेल्स होणार आहे आणि 2032 मध्ये ब्रिस्बेन येथे होणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी 5 नोव्हेंबर 2024 रोजी जगातील पहिला लाकडी पॅनल्स असलेला उपग्रह प्रक्षेपित केला? 5 नोव्हेंबर 2024 रोजी जर आपण पाहिलं तर जपाननं लाकडी पॅनल्स असलेला उपग्रह प्रक्षेपित केला होता. 18वा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणता अभिजात नृत्य प्रकार मूळचा केरळ राज्याचा आहे? तर आता डान्स वरती देखील क्लासिकल डान्स जे आहेत अभिजात नृत्य प्रकार आहेत हे विचारतात. केरळचा कुठला आहे, तमिळनाडूचा कुठला आहे, महाराष्ट्राचा कुठला आहे किंवा बंगालचा कुठला आहे? तर तुम्हाला याचं देखील थोडस वाचून घ्या. एक प्रश्न यावरती हमखास असतो. तर आता केरळचा आपण पाहत असू तर कथकली त्यांचा अभिजात नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता देश भूवेष्टित आहे म्हणजे चारी बाजूनी जमिनीने वेढलेला असा कोणता देश आहे? ऑप्शन पहिला आहे ब्राझील, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. सर्वात करेक्ट ऑप्शन आहे स्वित्झर्लंड. हा देश चारी बाजूनी भूवेष्टित आहे म्हणजे लँड लॉक्ड आहे, त्याला भूसीमा लाभलेली आहे. प्रश्न नंबर 20. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनाऱ्यावर स्थित आहे? दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि युनायटेड स्टेट्स. तर ऑप्शन नंबर बी ऑस्ट्रेलिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 21. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जीवनसत्वांना संरक्षण अन्न म्हटले जाते. फळे, धान्य आणि भाज्या हे जीवनसत्वांचे स्रोत आहेत. सोयाबीन मध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि जीवनसत्वे ए आणि के ही पाण्यात द्राव्य असतात. तर हा क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये काहीतरी एरर होता, त्यामुळं चारही ऑप्शन बरोबर आहेत असं सीईटीसीएलनी डिक्लेअर केलं आणि कुठलं पण तुम्ही ऑप्शन दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मार्क दिला असता. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करा. तुम्हाला जर वेळ मिळाला नसेल तर शेवटी कुठलंही एक मी रॅन्डमली सिलेक्ट करा, जेणेकरून जर तो क्वेश्चन कॅन्सल झाला
किंवा चारही ऑप्शन बरोबर दिले तर तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. 22वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भातील त्यांच्या प्रयत्नासाठी 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला. आता इथे 2024 चा विचारलाय. यावेळेस तुम्हाला 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार किंवा नोबेल प्राइज विविध क्षेत्रामध्ये दिलेले असतात. ते कुणाला भेटलं हे विचारलं जाऊ शकतं. त्याचं ऑप्शन आहेत ग्रेटा वर्ग, अल गोर, अँटोनियो गुटेरेस आणि व्हेनेसा नकाटे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ग्रेटा थनबर्ग. पुढचा पाहूयात प्रश्न आपण. युक्रेनची राजधानी असलेले आणि रशिया सोबतच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे ठरलेले शहर कोणते आहे? कीव, कीव, ओडेसा आणि खार्किव. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे कीव. तसंच आता इराण, इस्रायल यावरती देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याची थोडीशी माहिती घ्या किंवा सध्याचं युद्ध असलेलं कोणामध्ये आहे असं विचारलं जाऊ शकतं. आता चौथा प्रश्न हा परत आपला कायदेविषयक थोडा त्यामध्ये मोडतो, परंतु इथं जीके मध्ये टाकलेला आहे. UDHR चा पूर्ण विस्तार काय आहे? तर मानवाधिकार वैश्विक घोषणापत्र. याचा इंग्लिशमध्ये फुल फॉर्म होतो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. आणि हे ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी करेक्ट ऑप्शन आहे मानवाधिकार वैश्विक घोषणापत्र, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे जे रोलिंग यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? द हंगर गेम्स, हॅरी पॉटर अँड दी सॉर्सरर्स स्टोन, द ट्वाइलाइट सागा, द फोल्ड इन अवर स्टार्स. यापैकी करेक्ट ऑप्शन नंबर बी आहे हॅरी पॉटर अँड दी सॉर्सरर्स स्टोन. हे जे रोलिंग यांचं पुस्तक आहे. पुढचा क्वेश्चन आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळण्यापूर्वी न्यायमूर्ती खन्ना यांनी कोणत्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे? तर मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय. याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, दिल्ली उच्च न्यायालय. आता तुम्हाला आदरणीय न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याविषयी प्रश्न विचारणार नाही, कारण ते आता रिटायर झालेले आहेत. आता सध्याचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, मुख्य न्यायमूर्ती आहेत, त्यांच्यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर ते न्यायमूर्ती सध्याचे कोण आहेत? कुठल्या गावचे आहेत? त्यांनी यापूर्वी कुठल्या कोर्टामध्ये काम केलं होतं न्यायमूर्ती म्हणून? त्याविषयीची माहिती तुम्ही ठेवा. त्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारण्याची शक्यता आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतातील माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत खालीलपैकी कशाला सायबर गुन्हा मानले जाते? एक आहे हॅकिंग, दुसरा आहे चोरी, तिसरा आहे खून आणि शारीरिक हल्ला. अतिशय सोपा प्रश्न आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही कशाशी रिलेटेड असणार आहे? चोरीशी नसणार आहे, खून नसणार आहे, शारीरिक हल्ला नसणार आहे. तर हे हॅकिंगशी संबंधित आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे हॅकिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की झाडावरून सफरचंद खाली पडताना पाहून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी शोधून काढला? अतिशय सोपा प्रश्न होता. ऑप्शन व्यवस्थित वाचायचे, परंतु बऱ्याचशा वेळेस गलत होऊ शकते. अल्बर्ट आइन्स्टाईन, गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन आणि योहान्स केपलर. हे चारही महत्वपूर्ण शोध लावणारे शास्त्रज्ञ आहेत. परंतु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण गोष्ट ऐकली की झाडाखाली एक व्यक्ती बसला होता आणि हे सफरचंद खालीच कसं पडलं, हे वर का गेलं नाही, त्या डोक्यात आलं आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि ती व्यक्ती होती आयझॅक न्यूटन. तर इथं अल्बर्ट आइन्स्टाईन बरेचसे विद्यार्थी करतात आणि सोपा क्वेश्चन असताना मात्र एक मार्क हातचा निघून जातो. त्यामुळे ऑप्शन व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचा, मला भरपूर मार्क भेटतील. आता पुढचा प्रश्न आहे की माहिती गणितातील शून्याच्या तंत्राचा शोध कोणी लावला, ज्याचा वापर भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर केला गेला? तर आता भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर शून्याचा शोध कोणी लावला हे सर्वांना माहिती असेल. तर ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध हा लावलेला आहे. G20 शिखर परिषद म्हणजे काय? तर आर्थिक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जगातील 20 देशांची बैठक, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारी जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या नेत्यांची जागतिक शिखर परिषद, पर्यावरणीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्राची शिखर परिषद, चौथं जागतिक आरोग्य संकटावर उपाययोजना करण्यासाठी 20 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांची एक व्यासपीठ. करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी,
हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारी जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या नेत्यांची जागतिक शिखर परिषद म्हणजे G20 शिखर परिषद. शेवटचा प्रश्न, कारण एक प्रश्न स्किप केलेला आहे किंवा तो CST चारही ऑप्शन बरोबर दिले आहेत, तो मी घेतला नाही, त्यामुळे हा शेवट प्रश्न आहे. चंद्रयान 3 भारतातील कोणत्या अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले? तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. सतीश धवन स्पेस सेंटर, SHAR श्रीहरिकोटा, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र मधून किंवा वॉशिंग्टन मधून. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सतीश धवन स्पेस सेंटर. तर तुम्हाला असं चंद्रयान 3 असेल, चंद्रयान 2 असेल किंवा मंगळयान असेल, याचं देखील थोडासा तुम्हाला स्टडी करून जायचा आहे. तर अशा प्रकारचे सोपे थोडंसं विज्ञानावरती, थोडेसे करंट अफेअर, जनरल नॉलेज वरती क्वेश्चन याच्यामध्ये विचारतात. तर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही वाचलात प्रश्न, तर काही प्रश्नांची उत्तरं अगदी तुम्हाला जरी माहिती नसेल, वाचलं नसेल, तर लॉजिक लावून तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलची मेंबरशिप घ्यायला विसरू नका. जे विद्यार्थी मेंबरशिप घेतील त्यांना आपण पर्सनली त्यांची केअर घेऊन त्यांना इथून पुढे जे ऍडमिशन पर्यंत काही डाऊट असतील, काही अडीअडचणी आल्या तर मी ते पर्सनली सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.